अवधूत चिंतनम श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान दातु मुनिंद्रे समागत्यतिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू हो नमन पांडुरंगा श्री चरण संतांचिया त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदे साक्षिभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि आत्मरूप गणेशु केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री गुरुचरण ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी मी तू कला कुसरी काहीच नेने परंतु बोलतो वचने अति भाविके त्याच कारण तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा 16 वर्षाच्या कालावधीतला अभंग. आणि तुम्हा आपल्याला जाता जाता ते सांगतात आत्मस्वरूपाची ओळख केल्याशिवाय जायचं नाही, असा याच्यातला गर्भित अर्थ आहे. तुम्ही आलात कुठून, जाणार कुठं, आपले हे वास्तव स्वरूप काय आहे त्याचं दिग्दर्शन या अभंगात केलेलं आहे. आणि मनुष्य योनी फक्त आणि फक्त ईश्वर प्राप्तीसाठी नवे नवे आपण ईश्वर आहोत हे समजून घेण्यासाठी मनुष्य योनी बनवलेली आहे. आपल्याला ईश्वराची प्राप्ती सुद्धा करायची नाही, परंतु कळत नसल्यामुळे असं बोलावं लागतं हरी प्राप्तीची, म्हणजे प्राप्ताचीच प्राप्ती आपल्याला होणार आहे, आपण मनुष्य नाही हे समजून घ्यायला फक्त एवढंच मॉडेल देवानी बनवलेलं आहे. याच इतर योनीच्या ठाई हा विचार नाही. आपल्याला बुद्धितत्व दिलेलं आहे, त्या बुद्धितत्वाच्या सहारे आपण कोण आहे ते पाहायचंय. बुद्धी म्हणजे आरसा आहे. हे नरा आत बघ जरा तू हा जीव नव्हे खरा तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. बुद्धिरूपी दर्पणात आरशात जर पाहिलं तर आपल्याला समजेल आपण कोण आहोत. एरवी इतर ठिकाणी कळणार नाही. दिलेल्या मनुष्य जन्माचा हा जर फायदा करून घेतला तर आपल्या आल्याचा उपयोग. आपल्या आईने आपल्याला तिच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस वागवल्याचं फळ. धन्य माय व्याली सुकृताचे फळ. कधी पण ईश्वर प्राप्ती झाली तर, नाही तर फळ ते निष्फळ हरिवेन. ज्याला जीवनात मनुष्य जन्मात येऊन जर हरीची प्राप्ती झाली नाही तर नरकमय त्याचं जीवन आहे. हरिविन जन्म नरक म्हणजे अत्यंत घाणेरडी वस्तू, तिथं राहणं आपल्याला. हे मनुष्य जन्मात आल्यानंतर जर नाही प्राप्त केलं तर तिकडे जावंच लागणार आहे. आणि तो चुकवण्यासाठी देवाने हा गोल्डन चान्स दिलेला आहे. आलिया मनुष्य देहासी भागवतकार म्हणतात, आलिया मनुष्य देहासी मुक्तीचा दार बनता मुक्त त्यासी लव निमिष एकू दिवशी यावत जन्मेसी मोकळा. 84 लक्ष युनिटून सुटायला हा चान्स आहे. त्याच्यासाठी तू झडझडोनी महिलाने हे भक्तीच्या वाटेला. दुर्दैव भक्तीची वाट. ज्ञानी म्हणून समाजामध्ये मिरवणाऱ्या माणसांना सुद्धा भक्ती कशाला म्हणतात हे माहिती नाही. ही अतिशोक्ती नाहीये. लहान तोंडी मोठा घास होतोय असं वाटलं तरी ज्याला भक्ती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या भक्तीच्या पासून आपण फरलांगाच्या अंतरावर आहोत. हो, भक्तीला सांगतात देव आणि मी वेगळा नाही असं जो समजतो त्याला भक्ती म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. 14वा अध्याय 26 नंबरचा श्लोक. देव आणि मी एक आहे असं समजतो त्याला अव्यभिचारी भक्ती म्हणतात. आणि देव वेगळा आणि मी वेगळा असं समजतो त्याला व्यभिचारी भक्ती म्हणतात. दृष्टांत त्याच्यामध्ये दिलेला आहे. हो का तरंगू लहानू. समुद्र मोठा आहे आणि लाट छोटी आहे, तरी लाट म्हणजेच समुद्र आहे. लाटेतला बिंदू म्हणजे सुद्धा काय आहे, समुद्र आहे. आणि त्या बिंदूने जो आकार घेतलेला आहे तो ब्रह्म, तो सागराचाच आकार आहे. बिंदूचा आकार, लाटेचा आकार म्हणजेच पाण्याचा आकार आहे, समुद्राचा आकार आहे. तद्वत तुम्ही आपण जे आहोत तो चैतन्याचा आकार आकृती घेऊन प्रगट झालेलो आहे. हे कळून घेण्यासाठी संतांचे उंबरे झिजवावा लागतील किंवा ग्रंथरूपी गायी पोसावा लागतील. आणि त्याच्यातून प्रकृती पुरुष विवेक योग याचा निवाडा करावा लागेल आपल्याला. आणि संतांशिवाय ही गोष्ट कळू शकत नाही. आणि संतांचा फार तुटवडा आहे. आपण म्हणतो बहु अवघड आहे. कीर्तनकारांचा सुळसुळाट आहे, कथेकारींचा सुद्धा आहे. भागवताचार्य, रामायणाचार्य त्यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारच्या आकसबुद्धीने हे बोलणं नाहीये. पण जर तुम्ही एकनाथी भागवत पाहाल
तर त्याच्यात तुम्हाला कळेल. ते पण जर तुम्ही बारकाईने वाचाल तर 5 पानं वाचायची, 4 श्लोक वाचायचे, पुढं जायचंय म्हणून नाही. हो, प्रेमाविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी वाचून काय. अर्थाला ग्रंथाला शिवलं म्हणजे तो ग्रंथ जाणल्याचं पुण्य होत नाही. त्या ग्रंथाचा आशय कळाला पाहिजे. मग जर भागवत वाचलं एकनाथी भागवत, तर जेवढी भागवत चालू आहेत त्याच्यात आणि याच्यात जमीन आसमानचा फरक आहे असं कळेल. त्या भागवत मध्ये आत्मा हा सोडून विषय नाही. दृष्टांत घेतलेत ध्रुव बाळाचा, प्रल्हादाचा, सुदाम्याचा. हे दृष्टांत तुम्हाला आपल्याला सिद्धांताकडे नेण्यासाठी आहेत, कथेच्या मागे जाण्यासाठी नाही. मोडोनिया नाना मते देती सिद्धांत सौरसे. संत सिद्धांत देत असतात, तो सिद्धांत समजून घ्यायचा. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा तोच विषय आहे, परंतु आपल्याला समजत नव्हते संस्कृत भाषा, म्हणून नारायणासी दया आली आणि संस्कृताच्या गाठी उघडून ज्ञान केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी, मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी, संस्कृताच्या गाठी उघडून ज्ञानदृष्टी, संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी, संस्कृताच्या गाठी उघडून ज्ञानदृष्टी. केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी. केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी. संस्कृताच्या गाठी उघडून ज्ञानदृष्टी, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी. संस्कृताच्या गाठी उघडून ज्ञानदृष्टी, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी. पास गहने निवृत्ती देवे. बघा 11व्या अध्यायाची मध्ये ह्या गोष्टी सांगितल्या. अवघड होतं, संस्कृत भाषा जनासी कळेना म्हणून नारायणासी अवतार. आणि संस्कृताच्या गाठी आणि जुन्या मालिकांमध्ये सोहम सुकृताच्या गाठी उघडून ज्ञानदृष्टी केली से मराठी. जुन्या जर आपण जर पाहिलं ना आजोबांच्या आपल्या ह्याच्यातल्या त्याच्यामध्ये ते आपल्याला समजत नव्हतं, म्हणून त्यांनी आपल्यासाठी सोपी केली. प्राकृतमध्ये आपल्या प्रकृतीला समजेल अशी ज्ञानेश्वरी बनवली. पण 725 वर्षापूर्वी ती भाषा जी अवगत होती ती आता समजण्याची आपली मानसिकता, बुद्धीचा कस उतरलेला असल्यामुळे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, साखरे महाराज, नाना महाराज साखरे, विनायक नारायण जोशी आणि अजून एक गोरखपूर प्रकाशनची गीता प्रेसची गुढार्थ ज्ञानेश्वरी बारकाईने वाचा, मग समजेल आपल्याला काय सांगायचंय. त्याच्यामध्ये उपनिषदातली सुद्धा जोडी दिलेली आहे, त्याच्यामध्ये अमृता अनुभवाचे सुद्धा, पंचदशीचे सुद्धा भूमिका ठाम करण्यासाठी ज्ञानेश्वरी जर समजली आपल्याला आपलं जीवन कृतार्थ झालं. आणि ते समजून घेण्यासाठी संतांच्या पायाजवळ बसावं लागेल. संत म्हणजे माणसं नाही. इथं माणसं झालीत संत, पडा म्हणे आमच्या पाया आणि होईल तुमचं कल्याण. त्यांना संत म्हणत नाही. ज्याची पदवी त्याला इतरानं साजे, संतांना ओमजे आत्मसुख. घ्या रे आत्मसुख, उघडा ज्ञानदृष्टी. ज्ञानदृष्टी जसं आपल्याला सांगितलं जातं, नारळाला डोळे किती आहेत? नारळाला 3 आहेत. आपल्याला किती आहेत? 3 आहेत आपल्याला डोळे. 3रा डोळा आपले गुरुमाऊली दाखवतील. आम्ही शाळेत होतो तेव्हा मला गुरुजी सांगायचे, भगवान शिवाने जर 3रा डोळा खोलला तर काय होईल? सर्व भस्म होईल. आणि आपण जर 3रा डोळा खोलला गुरुच्या कृपेने सगळं भस्म होईल. सहज मी आंधळा गा आंधळा गा निज निराकार मन निवृत्ती
ती आम्ही माझे हरपले काय अदृश्यतेची झाले आहे दृश्याची आदोषतेचे झाले काही हो दृश्यतेचे झाले काही आदोषतेचे झाले काही धरे मिली जला सारून देते आलो कशी दान मिळे आई सुखे बिनी जला सारून देते आलो बिनी जला दान मिळे आई ते हा तुकोबारायचा आंधळा आहे, त्यांना जग दिसत नाही आणि आपल्याला जग दिसतं देव दिसत नाही म्हणून पूर्वजन्मी पाप केले. तो आंधळा आहे. पण जर भेटलाच एखादा आणि त्याने जर दृष्टी खोलली तर धर्म जागो सदैवाचा जेवा. असे संत मिळणं जगाच्या बाजारात खूप अवघड आहे. ते मिळाले तर समजायचं मागचं पूर्वजन्म आपलं उदयाला आलं. तुकोबाराय म्हणतात माझं उदयाला आलं पुण्य फळले. मी खूप आटापिटा केला होता आणि ते कोणत्या जन्मातली पुण्य आहे नाथबाबा म्हणतात सांगू शकत नाही. कोणत्या जन्मातली, कोणत्या कुळातली, कोणत्या क्षेत्रात, कोणत्या काळी केली काही सांगता येत नाही. ती पुण्य आपलं उदयाला यायला लागेल. ऐशी कर्म साम्य दशा देत होय विरेशा मग श्री गुरु पैसा भेटीची गा. ते आपल्याला शोधत येतील, ते आपल्याला हुडकत येतील. आपल्यापेक्षा खास गरज त्यांना जास्त आहे. 200 वर्षे गैनीनाथ वाट पाहत होते. नवनाथांना समाधी घ्यायची होती, प्रत्येकाला कार्य आटोपलं होतं. पण गैनीनाथांना सांगितलं तुम्हाला थांबावं लागेल. 200 वर्षांनी निवृत्ती महाराज येणार आहेत. त्यांना तुम्ही खो खोशकाच्या खेळाप्रमाणे खो द्यायचा आहे, हे सप्लाय करायचंय पुढे आणि मग यायचंय. हो ते प्रयत्न करत असताना ब्रह्मगिरीच्या कड्यावर फिरत असताना गहिनीनाथांची भेट झाली. गुहेत त्यांच्या बरोबर राहिले आणि त्यांना जो नाम मंत्र दिला त्याची खबर महाराष्ट्रातल्या ज्ञाते पुरुषांना नाहीये आणि त्यामुळं आपलं नुकसान आहे. याचं दुसरं बी कारण आहे की आपली सुद्धा तशी कर्माची दशा आलेली नाही. आपण अजून मोक्षाच्या बॉर्डरवर आलेलो. तिथे गैनीनाथांनी त्यांना अनुग्रह दिला. कशाला म्हणतात अनुग्रह? नामदेव महाराजांची जी फजिती झालेली आहे त्याच्या पुढं काही प्रकरण आहे तिथे पाहायचंय. काय अनुग्रह म्हणजे काय? तो अनुग्रह देण्यासाठी नामदेव महाराजांची छेड काढण्यात आली, चिडवण्यात आलं मुक्ताताईला. मुक्ताताईंनी चिडवलं त्यांना, चिमटा काढला. या माणसाचं जर काम केलं तर आपल्याला सोपं होईल. महाराष्ट्रात तर कळेल पण उत्तर भारत, पंजाब आणि राजस्थान पर्यंत आपल्या संप्रदायाची धुरा नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप ज्ञानदीप लावण्यासाठी कीर्तन आहेत, ज्ञानदीप विझवण्यासाठी नाही. त्याच्यासाठी ज्ञानोबारायांचा जन्म झालेला आहे. ते ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचे, ते ज्ञान पहिला बरवे. तुम्हाला हवंय का? जरी मनी आथी आहे का गरज? बिलकुल गरज नाहीये, बिलकुल गरज नाही. तरी संता या संता बजावी. साखरे बाबांची ज्ञानेश्वरी, विनायक नारायण जोशी. संत आत्मज्ञान जे आपल्याला देतात त्यांचं नाव संत आहे. ज्यांना स्वतःला आत्म्याची ओळख झालेली आहे. आत्म्याची ओळख जगात अवघड नाही, पण संत भेटले तर जो जाणेल भगवंत. संतांची भेट तेव्हा होऊ शकते ज्यावेळेला आपलं पुण्य आणि संत त्याला म्हणतात ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. जाणावा परमात्मा निर्गुण तयासीच म्हणावे ज्ञान आणि तया वेगळे अज्ञान सर्व काही. जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत, जो शाश्वत आणि अशाश्वताचा निवाडा करी.
आपल्याला त्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ते ज्ञान ते म्हणतात ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले अशा संतांची भेट. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. गुरूंची सेवा करायची. असतील ते विचार तसे तर त्यांच्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टींनी सेवा करायची. पण ज्ञानेश्वरीमध्ये जी सेवा सांगितली तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा. प्रश्नरूपी सेवा गुरूंची करायची. गुरूंना प्रश्न विचारायचे. काय मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. तुम्ही विडा उचललाय ऐसे तुम्ही सांगा संतजन. तुम्हाला आम्ही सोडणार नाही. पाहिजे ते देऊ, पाहिजे ते देऊ. तुमच्याकडे असणारी जेवढी प्रॉपर्टी, समाजात असणारी नाव इब्रत जे काय असेल ते जरी सगळं दिलं आणि त्याच्या मोबदल्यात जर त्यांनी दर्शन करून दिला तुमचा सौदा सगळ्यात स्वस्त झाला. त्याच्यासाठी तनु मनु जीवे चरणासी कंसात अजून लिहायचे धनु. तनु मनु जीवे तनु मनु धनु. दुर्दैव आहे आपलं. तुम्हाला माहितीये का ज्यांचे पेपर ओके असून सुद्धा काय वेळेला सरकारी ऑफिसला पैसे द्यायला लागतात तर ज्याचे नाही त्याला तर जास्तच द्यावं लागतं. तसा आपला अभ्यास आपली साधना. नाथबाबांच्या हरिपाठा सांगतात पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा. दासत्व करायची इच्छा आहे काय? बिलकुल नाही. दासत्व एक पद आहे. पद संतांचं दास आहे ना हे एवढं मोठं पद आहे ना त्याच्या पुढे सगळी पद शून्य किमतीची आहेत. अनु मनु जीवे चरणाशी लागावी. मी बाबाचं खूप केलं, मी बाबाचं खूप केलं. अगर्वता गर्व नसला पाहिजे करणाऱ्यांना. करणाऱ्यांना गर्व आहे. आणि गर्व अगर्वता. गर्व कशाला म्हटलेला आहे? अहंकार. अहंकार कशाला म्हटलंय? मी शरीर आहे असा जो म्हणतो तो अहंकारी आहे. ज्याला मुळाची ओळख नाही दिसणाऱ्या गोष्टीला समजतो त्याला अहंकार म्हणतात. हे लोखंड आहे लोखंड. पण याची ओळख करून देत आहे मी स्टँड आहे. हा त्याचा अहंकार आहे. याला मुळाचं ज्ञान नाहीये. आणि ते मुळाचं ज्ञान मिळवण्यासाठी संतांना भजायचंय, त्यांना प्रश्न विचारायचंय. आणि संत जे आहेत ते भारत भ्रमण करवत नाहीत. आपल्याला मूर्तींचं दर्शन करून देत नाही. मूर्तींमध्ये आहेच आहे पण आपल्या हृदयातल्या आत्मारामाची ओळख करून देतात. मग ज्ञानीश तत्वदर्शना. ज्ञानी कशाचं दर्शन करून देतो? तत्वाचं. ते 1400 वर्षाच्या चांगदेव महाराजांना नव्हतं. म्हणून सांगण्यात आलं एकच धागा नाना परी कपडे चोळी आणि लुगडे जगामध्ये. म्हणजे त्यांना सूत माहीत नव्हतं. एकच माती नाना परी भिंती म्हणजे माती माहीत नव्हती. शेवटचं चरण आहे त्याच्यामध्ये. म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा खरे आणि रोकडे जगामध्ये ब्रह्म दिसे दिसी उघडे भरला घन दाट. हरी दिसे जनी वनी प्रत्यक्ष दिसतो. परमात्म्याचा अनुभव येतो आज आता या घडीला. पण तुका म्हणे येथे पाहिजे कोणत्या जातीचे पाहिजे? ऐसी कळवळ्याची जाती करी भावेन
असे भेटायला पाहिजेत आपल्या. ऐशी कळवळ्याची जाती करी आणि आपले व्यवहार सुद्धा ते सांभाळून नेतील. हो, त्यांची ती जबाबदारी आहे. पोटी भार वाहे त्यांचे सर्व तो त्यांनी विडा उचललेला आहे. सोडवणार सोडविन माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा ही दाशी केली तरी अवधान एकले दिजे. साखरे बाबा म्हणतात एकले आणि मामासाहेबांच्या इथे एक वार दिजे. मग सर्व सुखाशी. कशाला सुख म्हणतात? हे व्यवहारातलं सुख, याला सुख नाही म्हणत संत. किंबहुना सोय जीव आत्मयासी लाहे. आत्म्याची जीवाची भेट होते तेव्हा ज्या गुदगुल्या होतात तिथं तया नाम सुख. किंबहुना सोय जीव आत्मयासी लाहे. तेथ जे होय तया नाम सुख. ऐसी जी अवस्था न प्राप्त होता पार्थ, तिथं जे जे होय ते दुःख. देवाची ना आपली भेट त्याचं नाव सुख. ते ज्ञानोबारायणला भेटलं सर्व सुखाचे आगर. घाटकोपर आगर, मुलुंड आगर. ही बस खराब झाली, दुसरी झाली, तिसरी खराब झाली तरी गाड्यांना तोटा नाही. असं सुख त्यांच्याकडे. ते तुम्हाला आपल्याला देऊ इच्छितात. आपल्याकडे नम्रता, ज्ञान घेण्याची पात्रता आणि त्याच्यापेक्षा मी म्हणेल ती ईश्वराची इच्छा पाहिजे. ईश्वराची इच्छा नसेल तर नाही भेटू शकत. कैक लोक अभ्यास करतात, कैक लोक मुखद्वत ज्ञानेश्वरी भागवत वगैरे गाथा सगळं जरी असलं, देवाची इच्छा होत नाही तोपर्यंत नाही. का योग माया पडळी झाले आती आंधळी. म्हणून प्रकाशाचे नि देह बळे न देखती माते. त्यांचा इथून तिथून कशावर आहे? फक्त शरीरावरच त्यांचा जीव आहे. आणि तरीच हे वर्म पडेल ठावी. देवाची कृपा झाली पाहिजे. देवाची कृपा झाल्याशिवाय संतांची भेट नाही. आणि संतांची कृपा झाल्याशिवाय असा अनन्य संबंध आहे. आणि आपण त्यांना अनन्य पाहिजे. जो माझ होय अनन्य म्हणजे मला दुसरं ऑप्शनच नाही. हा झाला ज्ञानेश्वरीचा अनन्य. आणि अमृत अनुभवाचा अनन्य. माझ्यात देवात अन्य थोडा सुद्धा भेद नाही. आम्ही दोघे मिळून एक आहोत. न अन्य. त्याच्यात माझ्यात काहीच फरक नाही. असा अनन्य जो होय तयाचेच मी चुकवी जन्म मरण. आहेत का आपण अनन्य? नाही. ती मागील जन्माची पुण्य संमती. ही कीर्तन प्रवचन मुमुक्षुत्व निर्माण करण्यासाठी आहे. खिदळखाना घालण्यासाठी नाही. आपली कला दाखवण्यासाठी नाही. आपलं किती पाठांतर वक्तृत्व नाही. एखाद्या जीवाला असा फटका बसल आणि त्याच्यामध्ये ते मुमुक्षुत्व निर्माण होईल. आणि त्यातही जर तीव्र मुमुक्षुत्व निर्माण झालं तर जसा मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, तसा तो संतांच्या भेटीशिवाय थांबू शकत नाही. जीवना वेगळी जीवना वेगळी मासोळी. जीवना वेगळी मासोळी. जीवना वेगळी मासोळी. जीवना निर्माण झालं ना, मग सद्गुरू शोधत येतात आणि त्यांना बोध देणार. आणि जर बोध झाला ना,
माणूस माणूस म्हणून शिल्लक राहत नाही. बोध झाला तर साधूचा बोध म्हणजे साधा नाही. साधू बोध झाला तो शिल्लकच राहत नाही. आणि जोपर्यंत हा बोध भेटत नाही तोपर्यंत धडपड कर. जववरी अर्जुना हा बोधू भेटे ना तवचीवर या साधना. साधन म्हणजे फक्त भजन कीर्तन प्रवचन नाही. तुमचा जो व्यवहार आहे तो पण प्रामाणिकपणे इमाने इतबारे केला पाहिजे. त्याच्यासाठी स्पेशल 3रा अध्याय खर्च केलेला आहे. दुधात मिलावट, कामात मिलावट. सरकारी ऑफिसवर मध्ये तर कामच नाही लवकर करणार. स्वधर्म जो बाप्पा तोच नित्य यज्ञ जाना. तेथ वर्तता पापा संचारू नाही. स्वधर्म जो सांडील त्या ते काळू दंडील आणि चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे. प्रामाणिकपणा जर आपला असेल ना देवाला आणि साधूला नाक घासून आपल्याकडे यावं लागेल. एवढी उंची आपल्याला वाढावं लागेल. एक ग्लास ताकासाठी त्या गवळणी नाचवत होत्या. ज्याच्याकडे 9 लाख गाया राजाचा पोरगा ताकासाठी नाचतोय काय तो. थोडा भाव पाहिजे. भावे विन देव. आणि भाव नामाशिवाय संतांशिवाय निर्माण होऊ शकत नाही. त्याच्यासाठी बोध झाल्याशिवाय भाव निर्माण नाही होत. मूल झाल्याशिवाय स्तनात दूध येऊ शकत नाही. बोध निर्माण झाला पाहिजे. बोध निर्माण झाल्यानंतर मग अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. आता मला कसलंच टेन्शन नाही राहिलं. अवघी चिंता सुखे मी निजलो गा. आता आपल्या चिंता वाढत चालल्यात. उरलं चिंता वाढत चाललेल्या आहेत. अवघ्या चिंता जातील. आणि पहिली चिंता आहे किती वेळा जन्मा यावी किती व्हावे फजित. म्हणून हा जीव भ्याला शरण गेला. उगच नाही गेलो. माझं जाण्याचं प्रयोजन आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम. मला हे थांबवायचंय. अर्जुन 10व्या अध्यायात कबुली जबाब देतो. मी सुटलो अहो जी अवधारा भला केरू फेडीला संसारा. झालो जननी जठरे जोहरा वेगळा प्रभू. जननी तिचा जठर आणि जोहार त्याच्यामध्ये पेटलेल्या भट्टीतून वेगळा झालो. आता मी जन्माला येणार नाही. मागलिया जन्मा असा अनुभव पाहिजे. नाहीतर नाक घासून शोध करायचा. या जन्माच्या मागून येणाऱ्या सर्व जन्मातून मी मुक्त झालो. मागलिया याच्यानंतर येणार आहेत आपण. साध्या जन्माला नाही जाणार. आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये त्यातल्या त्या जुन्नर तालुक्यामध्ये जर मनुष्य गेला वारला त्याची नदीला जाऊन विल्हेवाट झाली तर त्याच्या झोपण्याच्या जागेवर पीठ झाकून ठेवतात. कशासाठी? सकाळी खोलून पाहायचं माझा कुत्रा झाला गाढव झाला का साप झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात लाज कशी वाटत नाही ती वेळे नियमाचे वस्त्र न आठवे पुढील अधोगतीची लाज नेणे करू नये ते करता ती वेदू म्हणे. अरे आपल्याला खंत वाटली पाहिजे. ज्या बापाची हाडं आणि आईचे मांस घेऊन आपण आलोय त्यांना सोडवायचे आपल्याला तर त्याच मार्गाने चाललोय. आणि या प्रमाणांना सत्यता देतोय. आजा मेला पंजा मेला ह्या प्रमाणांना खोटीत आणा तुम्ही. ज्ञानेश्वर महाराजांच्या दाखवा आमचे आजोबा पंजोबा नाही आम्ही पण जाणार नाही. आमच्या पाठीमागे पीठ झाकून ठेवू नका असा आपला अनुभव पाहिजे. तो संतांच्या संगतीत बसल्यावर होतो. एवढं झालं तर जिंकावा संसार जिंकला. नाहीतर मग चालूच आहे पुनरपी जननम पुनरपी मरण. त्या वासना कशाने जाळतील? भाजावं लागेल आपल्याला. मग अग्निकुंडे बीजे घातली तिजे
बी अंकुर दसे समुकली. भाजले ना. आमचा भाऊ काम नाही करायचा, असाच कामधंदा सोडून फिरायचा, टीव्हीला मॅच बघ, पिक्चर बघायला जा. आमची आई म्हणली याला एकदा भाजला बुजला का हाताळ्यावर येईल. तसे संत भासतात आपल्याला. ही भाषा कळत नाही. नामदेव महाराजांना कळाना, त्यांच्या ताटात देव जेवतो कीर्तनात नाचतो. बाकीच्यांनी विचारच करायचा नाही. दर्या आम्ही खसखस आपली. ज्यांच्या ताटात असा एक बी माईचा लाल नाही सध्या, आणि जेवतोय तो भरवतोय, पण दुर्दैव काय की जे त्याची तैशी बुद्धीच नव्हे. आत्ता बी आपण सोबत आहोत देवाच्या. देव सोडून आपण एवढे सुद्धा बाजूला नाही. पाण्यामध्ये जसा मासा खेळतो, झोपतो, नातेवाईकांकडे जातो, पण अवतीभोवती पाणीच आहे, तसं तुमच्या आपल्या भोवती घर. देवा नटला नाना परी, देवा नटला नाना परी, देवा नटला नाना परी, देवा नटला नाना परी. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देवा नटला, देव नटला नाना परी. देव नटला नाना परी, भरोणी मुरला चराचरी, देव नटला नाना परी, भरोणी मुरला चराचरी, देव नटला नाना परी, भरोणी मुरला चराचरी, भरोणी मुरला चराचरी, देवा नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला, देव नटला नाना परी, नाना परी. माशाच्या अवतीभोवती जसं सगळं पाणी आहे, झोपणं, बसणं, उठणं, फिरणं पाण्यात, तसं आपल्या इतका निकटवर्ती देव आहे ना, त्याच्यात आणि आपल्यात एवढं सुद्धा अंतर नाही. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कौनु ठावस, अरे प्राण्याचे दैव कैसे ना देख. अरे बाबा हे आत बाहेर म्याच कोंदले, जग निखिल माझेच ओतले, देव नटला जग निखिल माझे होतले, परंतु तया कैसे कर्म आडाले, जे मेच नाही म्हणते. अग्नी काष्ट खाय, ते कष्टाची अग्नी होय. अग्नी काष्ट काय, ते काष्टची अग्नी होय. देवी मरते मारते पाहे स्वरूप माझे, मारणारा तारणारा आणि मी स्वतः तोच आहे. एवढा जवळ आपल्या, आणि याच योनीमध्ये ते घडणार, इतरत्र नाही. एवढा जवळ आहे. तो भेटल्यानंतर हे जगत दिसणार नाही. अदृश्यतेच झाले काही. आता मी बिंदास झालो, आता मला काहीच नाही. आता दिवस चारी खेळी बस, आता नाही. आता माझं जन्म मरण संपलं, मला भाजलं. नामदेव महाराजांना म्हणजे भाजा, हे कच्च मडक आहे, टाका हव्यात याला. कळाली नाही भाषा, पळून गेले आणि देवाला सांगतात हो. आणि नंतर देव म्हणले तुला त्यांच्याशिवाय पर्याय नाही. आणि जेव्हा अनुभूती आली तेव्हा म्हणतात नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे, आम्हा ओंगळवाणी वाट. प्रकाश म्हणजे ज्ञानाच्या चर्चा, ज्ञानाच्या चर्चा म्हणजे आत्मज्ञानाच्या चर्चा. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण, या नाव बोलीचे ज्ञान. दर्पणातला नाही देव बघायचा, मग माझ्या हृदयातला. आणि तुम्ही पाहिला देव सदा जवळीचा से, तया लागी जन कैसे पिसे, शोधू जाती देशोदेशी, जेणे पाहिला तो गदगदोनी हसे. अनेक प्रकारे नाटकीय जवळ असून मला भेटत नाही.
हृदयात आहे, हृदयात बी आहे, हृदयाच्या बाहेर. हो एरवी तो मी कैसा मग का प्रतिभानो जाई. सूर्यप्रकाश जसा तोंडासमोर आहे, पण सूर्यप्रकाशाला सुद्धा कमीपणा आहे. तो रात्रीचा नसतो, दिवसा ढग आल्या तर नसतो, तसा मी नाही. आणि त्याच्याही पलीकडे सांगतो अर्जुना, 11व्या अध्यायात 10व्या अध्यायात विभूती योगात जो तुमच्या पांडवांमध्ये अर्जुन आहे तो मी आहे. यादव कुळात जो जन्माला आलेला आहे कृष्ण तो मी आहे. तो यादव कुळात आलेला तू आहेस, मग आता माझ्याशी कोण बोलतोय? आणि अर्जुन आहे ना तो पण मी आहे. सख्यपणे अर्जुन नर नर नारायण सृष्टी जनार्दनी. खूप अंतिम चान्स भेटलेले आपल्याला. सहज देव भेटतो. नलगती सायास जावे वनांतरा सुखे योगिया दुर्लभ. तोम्या देखील कसा पाहता पाहणे माझ्यातलं द्वैत गेलं. तो वारकरी संप्रदाय अद्वैत कुसरी रळेत जाणी. गुरुजींकडे कशाला जायचंय? द्वैताची जाडणी. कोण द्वैत? कशातलं द्वैत? देवात आणि माझ्यात असणार. देव वेगळा आणि मी वेगळा नाही. देव आणि मी एकच आहे. आणि ही समजून घ्यायला देवाने एक चान्स दिलाय. आणि मोक्ष मिळवण्यासाठी काशीला जायचं. काशीला पण मोक्ष भेटतो ना, पण कोणाला भेटतो? ज्याने आयुष्यभर ह्या गुरूंकडे जा, ह्या साधूकडे जा, त्या साधूकडे जा, पण ज्याचं समाधान झालं नाही त्याच्यासाठी एक ठेवलेलं आहे अंतिम ठेपा. तू काशीला जा. तिथे जर मुमुक्षू मनुष्याने जर देह ठेवला तर भगवान शिव त्याच्या कानात तारक मंत्र सांगतात. आणि तिथं कधी आपण आता फिरायला जातोय. आमच्या आमदार साहेबांनी नेलं होतं. तर एका ताईने त्या गंगेतून जाताना बोटीतूनच खाली उडी मारली होती. त्यांनी काढलं, आजी का पडल्या कशा तुम्ही? पडल्या नाही, मी उडी मारली. का? काशीत गेलो मोक्ष भेटतो. ते म्हणले मी वार्डामधून जेवढ्यांना आणले त्यांना मला परत घरी न्यायचं. तुमच्या पैशानी आणि मग देह ठेवा. तीव्र मुमुक्षत्व लागतं. ते संत निर्माण करतात. होतं ते आपल्यामध्ये विरजन टाकतात ज्ञानाचं. मग अंतःकरण चतुष्ट संपन्न होतं आपलं. दह्यामध्ये दुधामध्ये थोडंसं विरजन टाकल्यावर मग सकाळपर्यंत सारखं हलवत राहायला लागतं. मग दुसऱ्या दिवशी दही होतं की नाही? हलवावं लागतं नाही. गुढार्थ ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं 2 प्रकार आहेत दही बनवण्याचे. पण एक दूध राहून राहून ऑटोमॅटिक दही होतं आणि एकामध्ये आंबट विरजन टाकल्यावर ताबडतोब होतं. ऐसे भोगातून रिगता चित्त मज माझी रिगता हळू हळू पांडुसुता मीच होईल. त्या दुधात विरजन न टाकता ते मुरत मुरत गेलं. जैसे दूध मुराले स्वाभावे तरी तेच दही माझे निविस्तारलेपणाचे नावे. हे जगच नो हे आगवे. हे जग नाही, परमात्मा आहे. मगाचं प्रमाण देव नटला. विष्णुमय जग वैष्णव. आता आपल्या शेजारी कोण बसलेलं आहे? प्रत्यक्ष परमात्मा. देवची बरे देवची बरे तुका म्हणे. खरे तुका म्हणे हा तो स्वयंपरब्रह्म, पण मूर्ख नेणे वर्म संत चरण. हा सिद्धांत आणि 4 दृष्टांत दिले त्या अभंगामध्ये. सुरुवात त्याची अशी आहे, म्हणे मी ढाल तलवारे गुंतले हात, म्हणे मी झुंजार कैसा झुंजू. माझ्या हातात ढाल आणि तलवार दिली, नाही तर मी लढाई केली असती, पण आता काय करू, माझ्या हातात ढाल तलवार दिली. अरे मूर्खा, ती ढाल तलवार लढाईचं साधन आहे. तसं मनुष्य शरीराच ईश्वर प्राप्तीचं, ईश्वर समजून घेण्याचं साधन आहे. अनेक हे नाही कोठे अनेक हे नाही कोठे भजन
ढाल तलवारी गुंतले हात म्हणे मी झुंजार कैसा. मी लढलो असतो पण हातात ढालतो. मी पळून गेलो असतो परचक्र माझ्या मागे आले. धावू पळू तरी येणे मज बैसविले आश्वावरी घोड्यावर. अरे घोड्या, तो घोडा तुला त्याच्यासाठीच दिलाय पळायला. त्याचा सिद्धांत दृष्टांत सांगितलं. शेवटचा सिद्धांत आहे तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. लाटच सागर आहे, अलंकारच सोनं आहे, गुळच गोडी आहे. तसं देहासहित ब्रह्म होता पण नख शिकांत ब्रह्म होता पण हे कळेल कधी? बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती, बोलो आले कमळापती कडू आले कमळा, बोलो आले कमळापती कडू आले कमळापती. आपुलाले कोणी सनवते, आपुलाले कोणी कोणावती, आपुलाले कोणावती, आपुलाले कोणी सनवते. यशायाचे ते दृढ झाला, निश्चयाची ते दृढ झाला, यशायाचे ते दृढ झाला. निश्चयाची ते दृढ झाला. बैसता संतांचे संगती, 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 बोलो आले कमळापती, बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती. संतांच्या संगतीत बसल्यावर कळणार सगळं. त्यांची पावर आहे ती. संतांनी सरिता केलो, चंदनाने बोरी, व्यापी चंदनाने आंबा नाही, चंदनाने चंदनाने केळी नाहीत, बोरी. नाठाळातलं नाठाळ. बोरं काढायची म्हणजे चढू शकत नाही, पुढच्या काट्यातून सुटलो तर दुसरा पकडणार. नाठाळातल्या नाठाळाला सुद्धा संतांनी सरता केला. नदी जशी कटार गंगेला पवित्र करतो, हो, चंदनाची झाडं घर्षण होऊन होऊन बोरी बाबळींना, आणि संतांच्या संगतीत गेल्यावर संत होतो. पण त्यांना त्याचा अभिमान नसतो, त्यांना माहीतही नसतं ते, असं लोक म्हणतात त्यांना. आणि मगाशी यांनी प्रमाण दिलं, हेच देही घडे अनिक हे ज्ञान नाही, अनिक हे ज्ञान, याच देही घडे देवाचे भजन. आता देवाचं भजन, चला मग नगरला जाऊन टाळ घेऊन येऊ, पखवाद घेऊन येऊ, पेटी घेऊन येऊ, त्याच्यात भांडणे आहेत. अर्जुनाचं युद्धभूमीवर भजन होतं आणि आपलं भजनात भांडणे. मला येत नाही का? माझ्याकडे सगळे साहित्य, पेटव तिकडे नेऊन ती. भजन त्याला म्हणतात आदि ब्रह्मांती मशा, सर्वांचे हृदय मीच एक, ऐशे जो पाहे सभाग्य, हे चोख भजन मत प्राप्तीचे, याला भजन म्हणतात. हा गुणानुवाद आहे, रंग चढण्यासाठी आहे, पाहिजे. हे काही साधन आहे. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल त्याचा हे नाही करत. पण तेवढ्यावर नाही जायचं. छापा बी पाहिजे नाण्याचा आणि काटा बी पाहिजे. दोन्ही अंगाने झालं पाहिजे. एका अंगाने पळून नाही उपयोगाचं. गुणातीत व्हायचंय आपल्याला, मोक्ष हासिल करायचा आहे. बापदाद्यांना सोडवायचंय. त्यांच्या नावं लावलेली आहेत, जमिनीला नावं लावली, घराला नावं लावली. त्यांना कोण सोडवणार? पित्र घालताना कशासाठी घालताय? वर्ष श्राद्ध कशासाठी आहे? एक हरिभक्त पारायण तयार झाला, साऱ्या कुळाचा उद्धार करतो. 2 लाख महिन्याला ज्याचा पगार आहे, त्याच्या बायकोला पोराला लगेच कामासाठी वन फिरायची गरज नाही. त्याची मावशी गावावरून आली तरी तिला 1000-2000ची साडी घेईल, कारण तेवढं कमवलंय त्यांनी. त्याचं नाव ह ब प. गावाला सोडू, आम्ही घराला सोडू, आमच्या पूर्वजांना सोडू. पूर्वजा वैकुंठ ज्ञानदेवा सांग
झाला हरिपाठ देवा सांग हे पूर्वचा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वचा वैकुंठ मार्ग सोपा वैकुंठ मार्ग सोपा आमच्या बापदाद्यांना आम्ही वैकुंठाला घेऊन जाऊ. महाराज एकटे जातात आणि आम्ही काय पोटाखाली आलो का? आम्ही आमच्या बापदाद्यांना वैकुंठाला घेऊन जाऊ. बोरी बाबळी झाडं झुडपं श्वापद जलचर कुठं असतील तिथून सोडू आम्ही. मंत्र्याच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला जिल्ह्यामध्ये आणि त्याला आत टाकलंय डिपार्टमेंटनी. तरी त्यांचा फोन आला ना, सोडून द्या आमची आहेत, सोडून द्या. कुत्री सोडलीत बोकाळायला. आमदार खासदार मंत्री बुवा लोक म्हणजे काही चरायला कुरणात सोडलेली नाहीत जनावरं. कर्तृत्व आहे, यांना सोडवायची जबाबदारी घेतलेली आहे. भजन कीर्तन प्रवचन खुळखुळा आहे काय? कीर्तनाचा गेलाय खुळखुळा. त्यांच्या गुरूंनी त्यांना ताळ्यावर आणलं पाहिजे ना. त्याच ऐकल, गुरुच ऐकल तो, बाकी कोणाचं नाही ऐकणार. आणि कशाला परमार्थ समजून उपयोग नाही. 3 वर्षाचं पोरग झाले, आईच्या अंगावर पेते, तिला दूध नाहीये, मग तिने त्रास देतोय म्हणून बाजारातून आणली चोखणी, दिली त्याला. सणासण चोखतोय तो पहिल्यापेक्षा जोरात. दुधाचा थेंब नाहीये, त्याला परमार्थ नाही म्हणत. वारकरी संप्रदायाचा अजेंडा आहे, ठरवलेलं आहे त्यांनी. आमच्या वाडवडिलांना सुद्धा वैकुंठाला घेऊन जाऊ शकतो. आमचा हरिपाठ झाला, ज्ञानदेव सांग झाला, आमचा बी झाला, घामाघूम होऊन झाला हरिपाठ. पूर्वजांना वैकुंठाला घेऊन जाऊ शकतो. वैकुंठ दूर नाही, आकाशात कल्पना आहेत. सर्वत्र वैकुंठ ज्ञानदेवा गेले आसे गेले आसे वैकुंठ हो, आता बसणं वैकुंठात आहे आपल्या. कोत्री मांजर बी वैकुंठात आहेत आता, ती दृष्टी नाहीये. आता आपण वैकुंठात आहोत सगळेजण. आकाशात काहीच नाही, सगळीकडं काही एखादेनी वैकुंठ जावी. ती गावाकडे आहे ना, दशकरीच्या वेळेला पत्रिका छापायला पूर्वी जायची. पत्रिका दिली का अत्यंत कळवण्यास दुःख होतं, अमुक अमुकांची दशक्रिया आहे. तर ते पत्रिकेवर छापणारे म्हणतात, तुम्ही लिहिलं नाही कैलासवाशी का वैकुंठवाशी. तर हे दोघं गेलेले आहेत. हे म्हणले शिवरात्रीच्या सप्त्यात बाबाला फिरत होते, मग कैलासाला पाठवायचं का वैकुंठाला पाठवायचं, हे दोघ जण गेले, यांच्या मनावर आहे. सर्वत्र काही एखादेनी वैकुंठ जावे, ते ती वैकुंठच केले आगवे. ऐसे नाम घोष गौरविले ढवळिले. वैकुंठ त्यालाच संज्ञा आहे, बोध त्यालाच संज्ञा आहे, आत्मा परमात्मा त्याला संज्ञा आहे. पाय ठेवायला जागा नाही का पगडारो, बसणं उठणं जगणं त्याच्या बरोबर आहे आपलं. आमच्याकडं गावाला दशक्रियेला गेलो लोक म्हणतात, जन्म आणि मृत्यू देवाने त्याच्या हातात ठेवलेला. जन्म आणि मृत्यू देवाने, आणि मधला जो गोंधळ आहे तो आपल्या हातात दिलाय काय. सगळं जे चाललंय आत्ताच, ही आजचं नियोजन आहे ना, एवढे महात्मे सगळे इथे पाहिजेत. आणि अमुक अमुक एक 9 शिक्क्या आहे त्याचं कीर्तन आहे, एवढे हे सगळं नियोजित प्लॅन आहे. चित्रपटामध्ये काही काळ हिरो येतो आणि काही काळाने गायब जातो, तो त्याच्या मनाने येत नाही आणि मनाने जात नाही, ते डायरेक्टरने ठरवलेलं आहे. तसं देवाने ठरवलेलं आहे कोणाचा काय प्रोग्राम आहे, कोणाचा काय प्रोग्राम.
सर्वत्र आपण सोडू शकतो. आपल्या बाप दाद्यांना, मुलाबाळांना, आत्ता हयादीत असणाऱ्यांना. मातृ पितृ भात्र सगोत्र आपा, त्यांना विष्णू केलं. चतुर्भुज कोण आहे? भगवान विष्णू. असं हरिपाठ करणाराचं हरिभक्ताचे घरातले सगळे विष्णू आहेत. हो, 100% तसंच आहे. पण काय करणार? कावेळीने व्यापलेली ज्याची दृष्टी आहे त्याला जग पिवळंच दिसणार आहे. दुर्योधनाला चांगला भेटे ना, आणि धर्मराज म्हणले कोणाला पकडा, चांगलाच आहे. आपली दृष्टी तशी झाली पाहिजे. आणि गुरुजी दृष्टीत बदल करतात आणि सुटण्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म दिला. 10व्या अध्यायात सगळं पाहिल्यानंतर मला कळालं, पण 11व्या अध्यायात म्हणतात मला प्रत्यक्ष डोळ्याने पाहिजे. हो, ती बी हाऊस पूर्ण करतात गुरुजी, ती हाऊस पूर्ण करतात. पण तसले गुरुजी सगळ्यांचीच हाऊस पूर्ण नाही करत. भगवान शिवाला नाही ते दृष्टीला पडलं. जे ते शंभूचे तपन पुरे, लक्ष्मीचे थोर पण सरे, तिथे हे प्राकृत हेंद्रे केवू जाणूल आहे. त्यांना कळून नाही. पण ते विश्वरूप अर्जुनाला दाखवलं. ती मिळण्याची पात्रता आपल्यामध्ये आहे, कारण देवाने मनुष्य शरीर त्याच्यासाठी बनवलं. आणि सुटायचं आहे. 84 लक्ष योनीचे कोटी कोटी फेरे होतात तेव्हा अकस्मात मनुष्य देह भेटतो. ठरून कोणी येऊ शकत नाही. विज्ञान सांगतं आई वडिलांच्या मिलनामध्ये कोट्यावधी एक्स आणि वाय तर फडत असतात. मला 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 पण एकाची भेट होती, बाकी सगळे गटराला जातात. असा दुर्लभम मनुष्य देह, आणि मिळाला तरी गॅरंटी नाही संध्याकाळी घरी जाईल म्हणून. क्षणभंगूर नाही, आणि त्याच्यात आपलं काम साध्य करायचं. एवढ्या वेळात सद्गुरू तेवढं काम करतात, त्यांना वेळ नाही लागत. हो, लोहाचे कणक होय हे सामर्थ्य आहे की अमृत सिद्धी नक्की. आणि त्याच्या पुढे परिसाचा स्पर्श लगेच लोखंडाला मृतही जीवितला आहे की अमृत सिद्धी. लोहाचे कणक होय सामर्थ्य आहे परिसाच्या. जरी प्रगटे सिद्ध ते वेगळे. हा, तर त्याचा स्पर्श झाल्याबरोबर ती सुद्धा उपमा चालत नाही. तुकाराम महाराज म्हणतात लो परिसाची नस आहे. त्यांनी करून करून सोनच केलं, परीस नाही केलं. हा, बस एकदा संतांची संगत झाली का पुनर्जन्म संपला. जे झाले ज्ञान चौकटा, पुनरावृत्तीची वाट मोडली. साखरेचा माग होता ऊस न हो पंडिसुता, तैसा बुद्धिमंतेही करिता. साखरेचा माग होता बुद्धिमंतेही करिता, जेवी ऊस न होय पंडुसुता. त्याप्रमाणे इकडून साखर टाकलं, ऊस टाकला आणि साखर झाली. आता तिकडून साखर टाकलं परत ऊस होणार नाही. एक फायदा सांगतो, संतांची भेट झाली, त्यांनी आपल्याला तो नाममंत्र दिला, तो बोध दिला. नाही आपली साधना झाली तरी पुनर्जन्म मनुष्याचाच. 101% 6वा अध्याय. योग भ्रष्ट बीज आहे, त्याचा जाताने प्रवास एखादा मुक्काम होईल, त्यांचा एखादा होईल, आपले 2-4 होतील. पण 84पेक्षा तर सबसिडीज भेटल आपल्याला. ती त्यांची जबाबदारी आहे. एकदा अंगीकार ज्यांचा केला नारायण त्यांची ती कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. आपण गावाकडे जाताना एसटी तिकीट काढून बसायचं. घाटात गाडी खराब झाली, आपण उतरून सगळ्या गाड्यांना हात केल्यावर थांबेल काय गाडी? कंडक्टर जाणार, रिक्वेस्ट करणार माझे 4 पॅसेंजर घेऊन जा, माझे 4 पॅसेंजर घेऊन. तशी ती संतांची जबाबदारी आहे. एकदा फक्त त्यांच्या संगतीत गेला की काम झालं, मग काम. आणि तो मोक्ष मिळवण्यासाठी मनुष्य जन्म. आणि खूप वाट बघतात आपले पूर्वज, पण एखादा तरी तयार होईल हरिभक्त. पण दुर्दैवाने त्याच्यावर पाणी. ते म्हणले आमच्यासारखी खाताड पिताड. पवित्र तुळशीची माळ घातल्यानंतर सद्गुरू शोधायचे. हो, सद्गुरू त्यांना म्हणतात. मंत्रतंत्र सांगणारे घरोघरी गल्लीत आयतेच सगळे. मंत्रतंत्र उपदेशती घरोघरी आहेत आयते. परी शिष्याशी सद्वस्तू मिळत होते, तया ते श्रीकृष्ण सद्गुरू मानली. एकनाथी भागवतात सांगतात त्यांना सद्गुरू. हो, जन्म मृत्यूपासून सोडवी साचे, सद्गुरू ऐसे नाव त्याचे. जन्म मरणाच्या कचाट्यातून सोडवतो आणि मोक्ष हासिल करतो 1 मिनिटात, 0 मिनिटात. कारण त्यांना काय आणायचं नाही. तत्वमसी, तू ज्याचा शोध करायला निघालाय ते तू आहेस. पण ती शंका आपल्या निशंक होत नाही ना, म्हणून एवढे मोठे ग्रंथ निर्माण झालेले. मला नाही पटत बाबा, मी तर माणूस आहे, मी तर स्त्री आहे, मी ड्रायव्हर आहे, इंजिनियर आहे, तुला पटत नाही ना, म्हणून त्याला करमत नव्हतं. आणि त्याने एवढं सगळं केलं. हे तुला घेऊन जायचं, नंतर मग परत तुला असंच रिटर्न मध्ये यायचं.
पण संतांवर विश्वास असेल त्याचा नाही तर त्याला काहीच नाही. बघा ना, आपण रात्रीचा प्रवास करताना खुशाल ST मध्ये बसमध्ये झोपून येतो, काही भीती वाटते आपल्याला? हॉस्पिटलमध्ये गेलो ऑपरेशनला, कापा कापा मी लिहून देतो, माझे घरचे पण काय मेला बेला तरी आमची काही कंप्लेंट नसणार, कापा कापा. त्यांच्यावर विश्वास आहे, संतांवर नाही, ग्रंथांवर पण नाही, 100% नाही विश्वास. आणि ग्रंथांचा संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करून जेवढे तरायला पाहिजेत त्याच्यापेक्षा कैकपट बुडालेले आहेत. कारण अभिमान झाला, माझं हे माझं ते, तो दंभ संतांना आवडत नाही. निराग असता पाहिजे संतांकडं, साधकाकडं. सगळं करून मी काय नाही केलं. रामेश्वर भट्ट म्हणतात, कसा वेदांत प्राकृतमध्ये बनवला? मी नाही बनवला, आपुल्या बळे नाही मी बोलत, माझी ताकद नाही बोलायची, पण तो माझ्यामध्ये घुसलाय आणि तो बोलतो. असं होतं व्यवहारात. अशी बायको एक कडकी एकदम, तिला भूत लागलं, नवरा असा जाबर आहे आणि रात्री 12ला घर सोडून पळायला लागली का तो तिला पकडतो, नाही जाऊन देत, नाही जाऊन देत. सगळी गल्लीतली माणसं जमा होतात, पण ती आवरत नाही त्याला, कडकी असून खटकन नवऱ्याच्या कानाखाली ओढते. शेजारचे म्हणतात, नवऱ्याला मारलं, बायकोनी मारलं, बायकोनी मारलं. नवरा म्हणतो, बायकोनी मारलं नाही. कोणी मारले? त्याच्यात घुसलाय ना ते भूत, त्याने मारलेलं आहे. तसं संत देव आपल्यामध्ये घुसतो, तो कोणातही घुसत नाही. जो निस्पृह भावनेने करतो, कशाची अपेक्षा नाही, काही न मागे कोणाशी, तोच आवडे देवाशी. काही न मागो, तुका म्हणे काही न मागो, त्यांच्यामध्ये घुसतो. तिथं धारा खंडित चालू राहते. ओग चालियेला नित्य, पूजा मुक्ता फळाने होती. सीताफळ रामफळ मुक्ताफळ कुठे? कशाचीच अपेक्षा नाही, निरपेक्ष हे परमार्थातलं नाक. अरे आईच्या पोटात होतो तेव्हा काय आपल्याला माहित नव्हतं, आईला माहित नव्हतं, पण तिच्या स्तनात दूध निर्माण केलंय त्यांनी. आता तर हलायला चालायला लागलोय आपण, कुठं तो करील ना आपलं सगळं. पण भरोसा नाही संतांची पायी, हा माझा विश्वास. सर्व भावे दास. मग ते दास नाही ठेवत आपल्याला, प्रॉपर्टीचा मालक करून टाकतात, दास ठेवत नाही संत. संतांना दास, संतांचे दास म्हणजे कांच्या घरचा रामागडी नाहीये, साधक शिष्य. त्यांच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांना अत्यंत कळवळ आहे तुमच्या आपल्याबद्दल. ते म्हणले, मला आयुष्य कमी आहे पण मी ज्ञानेश्वरी लिहून ठेवी. काय ज्ञानेश्वरीमध्ये? इथं अविद्यानाशू हे स्थळ, मोक्ष पादान फळ, या दोहीशी साधन केवळ ज्ञान. कशाला म्हणतात ज्ञान? ज्ञान म्हणजे रामकृष्ण हरी नाही, ज्ञान म्हणजे ओम नमो भगवते वासुदेव नाही. तो एक स्पेशल हातखंडा आहे त्यांचा. रामकृष्ण हरी वैखरी वाणीचा महामंत्र आहे आणि परेच्या पलीकडचं जे स्फुरण आहे त्याला ज्ञान म्हणतात. ते स्वयंभू आहे, ते प्रज्ञेचं ज्ञान आहे. ती काढ वृत्ती, नीच वृत्ती काढी, सर्व माया तोडी. मग तुला ते कळाल. ती जर निघाली ना स्ट्रेट हायवेनी इकडे येते डायरेक्ट. हे देवाचं द्वार आहे, इथं जायचं आपल्याला. मंदिराच्या द्वारात नाही, गावाला पत्ते पान खेळायला आहेत, मंदिरात झोपायला. एकादशीला आपण एकच दिवस. देवाचं द्वार हे आहे. 9 दरवाजे आहेत. 10व्या दरवाज्यात आईच्या पोटामध्ये 7व्या महिन्याला सर्व परिपूर्ण झाल्यावर देव म्हणला, मी याच्या शरीरात घुसू कुठून? पायाकडून घुसू, कमरेकडून घुसू, पोटाकडून? मोठी माणसं ते म्हणले, आम्ही डोक्याकडून घुसू. हा 10वा दरवाजा. जन्माला आलो तेव्हा लवचिक होता, असा बोट घातला असताना तर टाळूमध्ये घुसला असता. यांनी तेल तूप लावून लावून पीठ करून टाकलं. ते ओपन करतात, लावून या हात कुरवाळीला ते ओपन करतात आतमधलं. सांगितली चिंता न करावी. आता मी केला ना अंगीकार. हे गुंड लोक म्हणतात, आम्ही कशाला बसलो इथं? आम्ही बसलो, हम बैठे ना या. संत म्हणतात, आम्ही पण इथं आहे. रसायन तसं आहे त्यांच्याकडं. आणि टीव्ही ते म्हणतात, आमच्या बापाची प्रॉपर्टी नाही ती, ते तुमचंच आहे. 9व्या अध्यायातली ओळ, मोठके गुरुमुखी उद्वय दिसे आणि हृदयी गुरुजी खिशातलं काढून देत नाही आपल्या हृदयातलं. प्रत्यक्ष फाव लागे आपैसे असं ज्ञान आहे. त्या ज्ञानाने ताबडतोब मोक्ष हो. संतांना काय या जगात अवघड नाही. मेलेला जिवंत करी, त्याचं नाव संजीवनी मंत्र आहे. तो ज्ञानेश्वर महाराजांनी नवनाथातून उचलला. बाकी सगळी शस्त्र आश्र नाही उचलत बसले ते.
तो मंत्र उचलला. तो पहिल्या अध्यायात त्याचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायात 18व्या अध्यायात 1750च्या पुढे आहे. सीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कोरी नेनो काही त्रिपुरारी सांगितली. ते एक माझे मित्र आहेत कीर्तनात म्हणले, अरे कस काय आपण सांगणार. पार्वतीच म्हणते काय नुवा मला माहीत नाही, सांगितलं तर आपण तरी काय सांगणार. असं काय सांगितलं ते सांगता येत नाही. तो वाचेचा मंत्र नाही. हो, ते अवंगमयी वाचा आहे, ती न बोलणारी वाचा आहे, स्वयंभू. ते भजन आहे ना आपल्या आईच्या पोटात होतं तेव्हापासून चालू, 7व्या महिन्यापासून. त्या माऊलीचा डबल श्वास चालू झाला आणि तो शेवटचा श्वास बंद होईल तेव्हा भजन बंद होईल. मग नाकात कापूस भरणार आहे. त्याला नाव आहे अजपा जपणे उलट प्राणाचा. प्राण श्वासीतून नाही घेत आपण, नाभी स्थानापासून खेचणं चाललंय. तो उलटा चाललाय. इस बंगले को 10 दरवाजे बीच में पवन खंबा आवत जावत कोई नहीं देखत यही बड़ा चंबा बंगला खूब बनाया बे अंदर नारायण सोया. त्याला जाग करायचं आहे. त्याच्यासाठी अगोदर नारायण बी झोपलेलं आहे बरं का. उठा पांडुरंगा प्रभात, उठा उठा साधू संत. आणि मग आपल्याला उठा जागे वारे चालेल. आपणच एकटे थोडी झोपलोय. देव बी झोपलाय, संत बी झोपले. आमच्या मित्र होता तो नापास झाला आणि त्याच्या घरातले दोघं भाऊ चांगल्या मार्काने पास झाले. वडील म्हणले जेवताना काय नाराज होऊ नको आला. दादा दोघं पास झाले, तू नापास झाला तरी काही नाराज नको. तो म्हणला मी कशाला नाराज होईल, का मी काय एकटाच वर्गात नापास झालो का, बरेच नापास झाले. आपल्याला तो अजपा जपणे उलट प्राणाचा तिथेच मनाचा निर्धार असो. ते अखंड भजन चालू आहे. त्याचं नाव विनाय प्रतीक. तो विनाय ना, फुटकाच विना त्याला विडा पिंगळा आणि सुशिमना त्यांची भेट. प्रॅक्टिकल शास्त्र आहे वारकरी संप्रदायाचं. वारकरी संप्रदाय म्हणजे नुसती माळ घातली गण लावला निघालाय तसं नाही. त्याच्याकडे ते दिव्य ज्ञान आहे, त्याचे एवढे सामर्थ्य आहे. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण त्यांचे नि पावन. कोणत्या ठिकाणी पाऊल ठेवतील त्याचं कल्याण होणार. कारण त्यांच्या नसा नसातून ती लहरी बाहेर पडतात. त्यांचा संग झाला, स्पर्श झाला तर एक झटका बसतो. त्यांच्या संगतीने त्यांच्या अंगावरून गेलेला वारा उद्धाराला कारणीभूत आहे. आम्हाला नाही पटत आहे, नाही पटणार आम्हाला. लटके ते रुचे. पण कोरोना ज्याला झालाय ना गावात एकाला, त्याचा जर स्पर्श झाला का अख्खं गाव पॉझिटिव्ह होऊन जाईल. वाईटाचा विश्वास आहे पण चांगल्याचा नाही. असा जो मोक्ष, मोक्ष हे आपलं स्वरूप आहे. जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारण पाहिजे. मोक्ष सदा मोक्ष आम्हा घरी कामारीती दासी. आम्ही सांगू तसं ती ऐकणार. तो मोक्ष त्याला नोकर करायचंय ना, त्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. तो संतांचा दास आहे. तो म्हणे तेथे राहे महाबोधू. तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तो मोक्ष मेल्यावर नाही मिळत. करत राहा भजन, करत राहा भजन. या वैखरी वाणीचं भजन तिथपर्यंत पोहोचत नाही. हो, परे हुन परते बोलणे खुंटले. 4थी वाचा आहे. 4 देह आहेत आपल्यात आणि त्या 4ही देहाच्या पलीकडे जायचं आपल्याला. आपल्याला याचाच लय हौस आहे. कार्यक्रम पत्रिकेमध्ये माझं नाव नाही दिसत. यांना काय नियोजन जमत नाही. या नाचक्या द्याबद्दल लग्नाचा अल्बम आल्यानंतर सारखा पाहत असतो आणि चालू द्या पुढे, चालू द्या पुढे. एकाच्या ठिकाणी सारखा नियाळत राहतो. कोण आहे तिथं? तो आपला फोटो आला पाहिजे. असं आपण कुठून आलो, कशासाठी आलो. देवाने एक चान्स दिलेला आहे. आईच्या पोटात ठेवलंय, 9 महिने 9 दिवस सांभाळलंय ना. आता बी आपल्याला तोच जगवतंय. आपले बाप दादा कोण जगवत नाही. ते निमित्त आहेत, ते निमित्त मात्र आहेत. पण तो आम्ही काय कुणाच्या बापाचे खातो, आम्हाला तो राम देतो. पण कृतज्ञता नको माणसाकडे. उपकाराची जाणीव असली पाहिजे. तसं आपण ब्रह्मरूप आहोत. मोक्ष मिळवण्याच्या अधिकारी आहेत. यारे यारे लहान थोर कसे असले चालेल. या मातीची पावर आहे. इथं दरोडेखोर रामायणाचार्य होतो.
भरतखंडे नरदेह प्राप्ती. हितव परम इथं दरोडेखोर रामायणाचार्य होतो, रामायणाचार्य दरोडेखोर होत नाही. ही पावर या ज्ञानाची सगळी आस तुटली जाते. बस आता बस पुरे आता प्रपंच ओसरो. आता मला देवा तुझ्या भेटीची ओढ लागलेली आहे. बस तो मोक्ष मिळवायचा आहे आणि तो मोक्ष मेल्यावर मिळत नाही. या घडीला आत्ता ताबडतोब भेटतो. जे क्षणी अनुग्रह झाला ते क्षणी मोक्ष झाला. बंधन काही आत्म्याला लोच नाही, आत्म्याला बंधन नाही, पण तो या खोळीमध्ये अडकलेला आहे आणि तो म्हणतो मी एवढाच आहे, मी एवढाच आहे. अरे तुम्ही आपण आकाश एवढे आहेत. आपल्या नाकातला श्वास जो जातो येतो तो आपल्या पुरता मर्यादित आहे का? जगभर आहे. आणि सगळे लोक याच्यातला श्वास घेतात आणि सोडतात ना, त्या श्वासावर जगतो. एवढे व्यापक आहोत आपण. आणि तेवढे व्यापक कळण्यासाठी नाम कळावं लागतं. नाम ते एकाला माहीत नाही. 365 दिवस सप्ते चालू आहेत. श्रोत्याला चॉईस आहे कोणता बाबा ऐकायचा आहे तो, पण नाम एकाला माहीत नाही. असं संपत अंडे म्हणत नाही. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ पण सर्वत्र दुर्लभ आहे. विरळे लोक जाणतात. ते गुप्त डिपार्टमेंट ठेवले. हे गव्हर्नमेंटची खाती कशी आहेत? गुप्त आहेत. आम्ही मार्केटला आमच्या चुलत्यांबरोबर जायचो खरेदीला. ते अशी खाली हात दाबायचे, बोट दाबायचे, काय गुदगुल्या करत होते का एकमेकाला. काय घेऊन जात होते बाजारातला माल, पण कोणाला कानो कान खबर नाही. तुका म्हणे कानी ऐकली मात तोची झाला घात जीवपणा. ते गुड आहे ज्ञान, गुड गम्य ज्ञानदेवाला दले, फक्त ज्ञानदेवाला दले. हो अरे अर्जुना, मी माझ्या आईला नाही दिलं, मी वडिलांना नाही दिलं. जे न संगे पिता वसुदेवासी, जे न संगे माता देवकीसी, जे न संगे बंधू बळीभद्रासी, तूच अर्जुना प्रति बोलत असे. आणि उद्धवाला जाता जाता लादलं होतं. जे नेदीचं पिता वसुदेवासी, जे नेदीचं बंधू बळीभद्रासी, जे नेदीचं पुत्र प्रद्युम्नासी, ते उद्धवास प्रति बोलिले. बघा, जे न संगे, जे नेदीचं माता देवकीसी, ने देदीचं मैया यशोदेशी, ने देतीचं कुंती आत्तेशी, ते उद्धवाला दिलं. उद्धव माग लागला होता, दोघांनाच दिलं जाता जाता. आणि उद्धवाला सांगितलं माझे त्या विदुर काकाला सांग बरं, मैत्रियांची भेट घे आणि तुला नाम भेटेल. मग काय विदुराच्या घरी देऊनच ती केळच खायला जात होते का काय? ते दिव्य ज्ञान आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी साड गगनाहुनी वाढ. आकाश एवढा होतो माणूस त्यावेळेला. आणि त्यावेळेला तो या खोळीतून मुक्त होतो आणि याच देहात घडू शकतो. आणि मेल्यावर जर कोण म्हणत असेल, ज्ञानोबराय म्हणतात आम्हाला ते मान्य नाही. अभंगाचं पहिलं चरण. मोक्ष मेल्या पाठी आभासी होईल. मोक्ष मेल्या पाठी आभासी होईल. मोक्ष मेला पाठी
मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल. मोक्ष मेल्यावर नाही भेटत. आत्ताच ताबडतोब संतांचा अनुग्रह कशाला म्हणतात जाणून घ्या. आळंदीमध्ये दत्तबुकडकमध्ये ज्ञानदेवाची मुक्ताबाई सनद 18 अभंगाची सनद दिलेली. हेची गुह्य ज्ञान नामदेवाला दले, कबीराने कथिले 4 युगी. गुरुपुत्र जाणती योगी सदा ध्याती, शिवाधिक जपती हेची ध्यान. जे ब्रह्मदेव जपतात, जे भगवान शिवशंकर जपतात आणि शेषशायावर झोपून भगवान विष्णू जे नाम जपतात ते नाम वारकरी संप्रदायाचं दिव्य पासवर्ड आहे. ते सांगत नाही लक्ष्मी पाय चेपते आणि ते झोपलेत. का हो तुम्ही झोपताय? कामावर जात नाही? एवढं मोठं तुमचा उद्योग आहे, जगाला राशन पुरवायचं. मी झोपलो नाही, मी अनुसंधानावर आहे. भगवान शिव कोणाचं तुम्ही नाम जपताय? माझ्यापेक्षा एक मोठा देव आहे. भगवान शिवांपेक्षा, भगवान विष्णूंपेक्षा आणि भगवान ब्रह्मदेवापेक्षा जो मोठा देव आहे तो तुमच्या आपल्या हृदयातला आत्मदेव आहे. त्याला प्राप्त करायचंय. जय जय स्ववेद्या आत्मरूपा ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. पार्वतीने विचारलं तुम्ही कोणत्या देवाचं भजन करता? तिला दिलं चॉकलेट पहिलं. विष्णू सहस्रनाम. ती बी लय हुशार, ती शिष्य आहे त्यांची, बायको नाही. आपल्याला बायकोच माहिती आहे फक्त. आदिनाथ उमा तिला 1000 नामं सांगितलं. ती म्हणले महाराज मला पटलं तुमचं सगळं, पण मी कामात बिजी, मला किती काम आहे तुम्हाला माहिती, त्यात तुमच्या प्रेमात पडलेली गुंतलेली, माझ्याशी एवढं जमणार नाही. मला सगळ्यात एक महत्वाचं सांगा बरं. आता लिहिणाराची बी डोकं त्यांनी दिलं राम राम. राम रामच आहे, पण ते गूढ आहे. राम नाम तो सब कुछ कहे ठक ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव और प्रल्हाद तरे वो नाम है कुछ. त्या नामाला जाणायचे आपल्याला. त्या नामाने मग ताबडतोब मोक्ष. हो. आणि मग जर मेल्यावर म्हणत असेल तर नाही, अरे दिवा विजला झाकू, मग झाकाझाकी करता येईल का? दुधावर भांड्यावर झाकण ठेवता येईल का? उलट सांडलवंड होईल. दीप गेल्यावर काही साजी प्रकाश. प्रकाश म्हणजे ज्ञान. जोपर्यंत ज्ञान प्रकाश ऐसा ज्ञान प्रकाश पाहेल ऐच मोह अंधकार जाईल, जै गुरुकृपा होईल. तो ज्ञान प्रकाश वाचोनी ज्ञानाविने एक उपाय करशी तुके, ते अधिकच गुंफाशी रुखी आहे. ते ज्ञान पाहिजे. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे, विस्तार बहु प्रगटे. तैसा ज्ञानाची दिठी माते जो सेवे किरटी, तो होय ब्रह्मत्वेच्या मुगुटी चुडारत्न. एवढी ज्ञानाची उंची आहे. हे ज्ञान. त्याच्यानंतर ते म्हणतात शरीर जोपर्यंत तोपर्यंत काम करून घ्या, साधन सिद्ध आहे तोपर्यंत करून घ्या. जर का शरीर गेलं मग नाही प्राप्त करू शकत. मग गेलो 84 लक्ष योनीला, त्याच्यातून सुटायचंय. तर जोपर्यंत घर पेटलं नाही तोपर्यंत सगळा बंदोबस्त करा. अर्ध पेटल्यानंतर पाणी जर घेऊन आला विजवायला तर विजवता नाही येणार. हे दृष्टांत दिलेले. आणि शेवट एक सिद्धांत आहे, वरती एक सिद्धांत आहे. मोक्ष मेल्यापाठी मूर्खांनो जागे व्हा. संत चरणाचा भाव कळत नाही. मूर्ख म्हणजे काही कमीपणा नाही, आपली जड बुद्धी. मूर्ख तर मूर्ख. संतांनी मूर्ख म्हणणं त्याच्या सुद्धा शाबासकी. आणि या येड्या लोकांनी शहाणं म्हणणं म्हणजे काम करून घेण्यासाठी आपल्याला पळवतील. मूर्खांमध्ये संतांकडे जाऊन मूर्ख ही पदवी भेटली तरी चालेल. एरवी तरी मी मूर्ख जरी झाला संतांच्या संगतीत मी, त्यामुळे माझा दिवा पेटणारच राहणार आहे. विजणार हे नामाने घडतं. आणि ते नाम एक वेळ मोठ्या प्रेमाने घेऊया.
जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा शेवटच्या चरणात सांगतात मी कोण आहे हे त्या नामाने क्लिअर होतं. नामाने लगेच क्लिअर होतं आपण कोण आहे. ते गूढ गम्य संतांनी स्वतःकडे ठेवले. ते जर भेटलं तर आपलं जीवन कल्याणमय होईल. मी कोण आहे, कुठून आलो. तुकाराम महाराज अनुग्रह घ्यायला गेले ओतूरला बाबाजी चैतन्यांकडे. लोक म्हणतात गुरु करण्याची गरज नाही. काय कर्म आहे बापरे. ज्ञानी माणसं म्हणतात गुरु करायची गरज नाही. तुकाराम महाराजांनी गुरु शिष्य पण हे अधम लक्षण. हो, ते स्वतःला गुरु समजत नाही. हा त्यातला भाव आहे. याचा अर्थ दीक्षा देत नाहीत असं नाही. सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेच निष्ठंका नको गुरुपणा. हो, माऊली म्हणतात एका ओळीचा गैरअर्थ केलेला आहे. एक गुरु एक शिष्य हा रुडला साचव्यावर. कशासाठी? मत प्राप्ती पकारू जाणाव्या मी कोण आहे, देव काय हे समजून घेण्यासाठी एकाने गुरु व्हायचं, एकाने शिष्य व्हायचं. समजून घ्यायचं, निघायचं. समजून घ्यायचं, गुरुने ताटरपणा करायचा नाही आणि शिष्याने भाव खायचा नाही. आणि मी कोण हे कळून घ्यायचं. तर म्हणले माऊलीच्या काळात होतं, ज्ञानेश्वरांनी ते बंद करून टाकलं आणि सगळं ओपन केलं. वा रे वा, बापरे. जीवा खट्टा मिठा चरपरा जीवा सब स्वाद ले. अरे चोरो कुत्तियों को मिले तो पारा किस खा दे. कोण पारा देणार. दुर्दैव आहे, पण आपलं भाग्य पाहिजे संतांची भेट व्हायला. तुकाराम महाराज गेले बाबाजी चैतन्यांकडं. 60 वर्ष समाधी घेतलेला महात्मा उत्खलन करून आला. आमनी सामनी अनुग्रह दिलाय. झोपेत बिपेत काय नाही. स्वप्न कळायला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबुद्ध अनादिपणे. हे स्वप्न खरंय, हे जगत खरंय, या स्वप्नात होता. आत्तापर्यंत ज्यांना अनुग्रह भेटला स्वप्नात, आत्ता बी ज्याला भेटेल स्वप्नात आणि इथून पुढे भेटेल त्याला स्वप्नात. कारण जग सत्य समजणं हे स्वप्न आहे. तो महावाक्याचे निनावी. महावाक्य कशाला म्हणतात, त्याची गरज आहे नितांत. त्याच्यासाठी किसन बाबा साखरेंनी एक ज्ञानेश्वरीतील सोहमयोग ग्रंथ निर्माण केलेला आहे. संपला, आता नाही मिळत. आणि महात्मा बी गेले. त्याच्यामध्ये लिहिले ते गुप्त आहे. तो ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे. माता हात ठेविला नव्हे ब्रह्म बीजाची वाहिले तिथं. साखरे महाराजांच्या ज्ञानेश्वरी. आणि त्याच्यातून बाबाजी चैतन्यांनी तुकोबारायला अनुग्रह दिल्यानंतर घरी जाताना ते म्हटले नाही मी तुकाराम आहे, मी वासुदेव तत्वता. तुम्हाला पण कळेल. संतांना विचारित आहे ठाऊक सभाग्य. एक सभागी आहेत आणि एक दुर्भागी आहेत संत. कोण वाट्याला येतं आपल्या काय माहिती आपल्या पदरात कोण आहे. जातानी म्हटले मी देऊ करे, मी मोरे, मी देऊ करे. तिकडं जातानी म्हणले आम्ही वैकुंठवासी, आम्ही आलो वैकुंठात, जाणार वैकुंठात आणि नांदतोय सुद्धा वैकुंठातच. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर क्लिअर होईल. आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर. एक प्रश्न सोडून गेलेत, त्या प्रश्नाचं उत्तर शोधा. आणि आळंदीमध्ये 2 ग्रंथ आहेत. आणि महात्म्यांना विचारा बाबा या ग्रंथाचं काय सनात. याच्या पुढे ज्ञान सांगती पाखांड जळोबाई तोंड त्यांचे काळे. ते म्हणले ज्ञानदेव म्हणतात जर तू प्रगट करशील मुक्ताबाई तर तुला आईच्या खाटेवर चढल्याचं पाप लागेल. प्रगट करता होय मात्रा गमन. ज्ञानदेव म्हणे आण निवृत्तीची. एवढं गुप्त आहे. महाराज या शब्दाचा अर्थ आहे ज्याच्याकडे विश्वातलं महान राज ज्याच्याकडे त्याचं नाव महाराज आहे. इकडं गुजरात्यांकडे बी महाराज आहेत स्वयंपाक बनवायला. महाराज त्यांना म्हणतात. अंतिम सत्य ज्यांना माहिती आहे त्यांच्या चरणाजवळ बसण्याचा योग आला. तुमच्या सज्जनांचे आशीर्वाद आणि त्यांच्याकडे जाता जाता आलेले अनुभव कथन केले. असं होतं, हा पण माझा अनुभव आहे. होतं संतांच्या संगतीत गेल्यानंतर पवित्र तुळशीची माळ घाला, नाम घ्या, ध्यान करा. ध्यान नुसता भजनात म्हणू नका राव हो आता हेची ध्यान. ध्यान तर एक बी माईचा लाल करीत नाहीत कधी. ध्यानाला बसावं लागेल. ध्यानाने ज्ञान सिद्ध होईल. वास्तविक ज्ञानात पावर आहे तेव्हाच व्हायला पाहिजे. पण आपण मंद प्रज्ञा असल्यामुळे आपल्याला ध्यानावर बसायला लागायचे. ध्यानाला
ते ध्यान करा, ध्यानाने कृतार्थता प्राप्त होईल. आपली वेळ संपलेली आहे, कीर्तनाची नाही. हो, काळ्याची पांढरी झाली तरी तांबडं लावते अजून. एवढं तर देवावर अर्जुना, या देहाची बांधवडी न पडी जे. नासक्या जगामध्ये चमकण्याचा प्रयत्न करू नका. चमकायचा असेल तर भक्ती क्षेत्रात चमका. तो देवाला आनंद वाटेल, देव नाचल डोक्यावर घेऊन. म्हणवा हरीचे दास का म्हणे मजा देऊ ती भूषणे. हो, आम्ही त्या ठिकाणी जाऊ. हो, अलंकार भूषण करू. हो, आणि आम्हाला त्याचं भय नाही. झालेली सेवा माझे हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान परमात्मा, इथं असणारे राक्षी बाबा का, सगळे मान्यवर, सगळे ज्ञाते पुरुष आहे. मी माझं परमभाग्य, मला पास करा, पुढच्या वर्गात ढकला. मी काही खास कीर्तनकार नाही, एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, सामान्य ड्रायव्हिंगचं काम करतो. पण तुमच्या संतांच्या संगतीत आल्यानंतर थोडं कळलं, ते कथन केले. त्याच्यामध्ये मी काही एकही शब्द चुकीचा बोललेलो नाही, कारण मी त्याचा करता नाही आहे. मला पुढं करून गुरुजींनी माझ्याकडून बोलून घेतलंय. माझी ताकद नाही आहे. काही कंप्लेंट असेल तर गुरुजींना करा, ते तुम्हाला त्या प्रश्नाचं सगळं उत्तर देतील. याचा अर्थ मी पळकुटेपणा करतो असं नाही, पण आपलं सामर्थ्यच नाही. मी बालक आहे, मी अज्ञानी आहे, मी लेकरू आहे, आणि तुम्ही ज्ञानी आहात. जीवनाचं सार्थक करा. माळ घातल्याशिवाय मरू नका, आणि माळ घातल्याशिवाय जगू नका. आणि बिगर माळ्याचे जर गेले तर आम्ही तोंडात घालणारच आहे पाला, तुळशीचा आणि मंजुळ्याची माळ, ठीक आहे नाही. पण मेलेल्या मड्यावर घालण्यापेक्षा आपल्या हयातीत आपण करा, ती गोष्ट करा. आणि जर आईवडिलांची सेवा करायची तर पवित्र तुळशीची माळ हीच आईवडिलांची सेवा आहे. त्यांनी आपल्याला सोडवलं ना, आता आपण त्यांना सोडू. कॉम्प्युटर मोबाईलमधलं आपल्याला नाही कळत, पण नातू एवढाच असला तरी भाव खातो, पण त्याला सगळं कळतंय. त्यामुळं आजोबांनी लय शहाणपणा नाही करायचं, समजून घ्यायचं त्याच्याकडून. त्यामुळं आपल्या जीवनाचं सार्थ करायचं. आईला सांगायचं माळ घालीत असेल तर डॉक्टरकडे नेतो, वडिलांना सांगायचं माळ घालत असेल तर डॉक्टरकडं, नाही तर नाही नेणार. मला ज्ञानेश्वरांनी सांगितले, ऐक जया प्राणी याच्या ठाई, या ज्ञानाची आवडीच नाही, त्याचे जे आले म्हणू काय वरी मरण सांग. अरे देवाचा योग आलाय, प्राप्त करा. आणि आपल्या भक्तीला जर घरातले आडवे येत असतील, त्यांना पण पेटवायचं. असं काकडा म्हणतो, जळो ती येते उपजविती अंतर आहे. तुमच्यात आणि माझ्यात जर कोण मध्ये येत असेल, पेटली जिवंतपणी, जळोती येथे उपजविती अंतर आहे. सायासाची माझी जोडे तुमचे पाय, मोठी जन्मानंतर तुमची माझी भेट झाली. हो, मला भोगामध्ये रुची नकोय. हो, भोगे रोग जोडून या दिले आणि का अरुची ते हो का आता. सगळ्यांपासून मला विरक्त होऊ द्या. तो एवढी लाभाचा गोसावी होतो. झालेली सेवा माऊलीच्या चरणावर. आमचे नलावडे साहेब त्यांचा फोन आला होता. त्याच्यानंतर आपले संजय बाबा त्यांचा पण 2 वर्षापूर्वी फोन आला होता. आणि ज्ञात अज्ञात मृदुंगाचार्य, गायनाचार्य सगळे माझ्या आजोबांच्या वडिलांच्या वयाचे आहेत. काही भाऊ आहेत, चोपदार बाबा, सर्वांच्या चरणावर सेवा समर्पित करून एक वेळा माऊलीचं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली.
क्षमा पराध